भारतीय जनता पार्टीतर्फे नवमतदार नोंदणी अभियानाचे आयोजन आज जळगाव शहरातील महानगरपालिका इमारतीसमोर या प्रसंगी करण्यात आले होते। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे नवीन मतदार नोंदणी अभियान हे सुरू असून नवमतदार जोडण्यासाठी ठिकठिकाणी जळगाव शहरातील स्टॉल हे लावण्यात आले असून आज महानगरपालिकेसमोर भारतीय जनता पार्टीतर्फे नवमतदार नोंदणी अभियान या प्रसंगी राबवण्यात येत आहे। या संदर्भातील कागदपत्रासंदर्भातल्या ज्याही काही अडचणी आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या जळगाव महानगरतर्फे या मतदारांच्या सोडवल्या जाणार असून त्यांना नवीन मतदार कार्ड बनवण्यासाठी देखील मदत करण्यात येणार आहे। नवमतदार नोंदणी अभियानाचे आयोजन आज दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेजवळ करण्यात आले होते। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, चित्रलेखा मालपानी, जयेश भावसार आदी पदाधिकाऱ्यांची या प्रसंगी उपस्थिती होती। अभियान राबवण्यात येते। आपण बघताय आता साधारण 2-3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येणार आहे आणि निवडणुकीमध्ये बरंच मतदार सुटून जातात आणि आपण पाहिलं असेल की आता मागच्या लोकसभेमध्ये बऱ्याच प्रमाणात मतदार याद्यांमध्ये खूप घोळ झाला, नावं डिलीट झाले। त्यासाठी भारतीय जनता पार्टीने आमचे आमदार माननीय राजू मामा भोळे, आमचे नेते महाराष्ट्राचे आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण जळगाव शहरामध्ये नवमतदार नोंदणी अभियान सुरू केलेले आहे। आमच्या प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक बूथवर हे भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही हे नवमतदार नोंदणी करतो आहे। आमच्या महानगराच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई बेंडाळे व त्यांची पूर्ण टीमने बूथ वाईज मतदार नोंदणी केली। त्याचप्रमाणे आम्ही लाडली योजनेचे सुद्धा फॉर्म भरून देत आहे की लोकांना मतदार जास्तीत जास्त करण्यात यावं, मतदारापासून वंचित राहू नये, त्यासाठी भारतीय जनता पार्टीने उपक्रम राबवला आहे। काय सांगणार, आज भाजपतर्फे या ठिकाणी मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येते। आता येत्या काही दिवसा अगोदरच लोकसभा इलेक्शन झाले होते, त्यावेळेस भरपूर जणांचे नाव आले नाही आणि प्रत्येकाला त्याचा भरपूर त्रास झाला। तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक बूथवर आपण नवीन मतदार नाव नोंदणी राबवत आहे, जेणेकरून लोकसभेमध्ये महिलांना आणि इतर लोकांना जो त्रास झाला तो या ठिकाणी होऊ नये। येत्या काही दिवसामध्ये आता विधानसभेचे इलेक्शन जवळच येत आहे, त्या इलेक्शनमध्ये कोणालाही त्रास होणार नाही यासाठी प्रत्येकाने नवीन मतदार नाव नोंदणी आवर्जून करून घ्या। आता प्रत्येक एरियामध्ये नवीन मतदार नाव नोंदणीचे कॅम्प सुरू आहे, याचा प्रत्येक जनतेने लाभ घ्यावा। नाव सांगा आपलं। जळगाव महानगर महिला मोर्चा, चित्रलेखा मालपानी।